हाय हॅलो नमस्कार, कसे सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू एका ब्लॉगमध्ये. तर गावी आलेली आहे आणि छोटासा ब्लॉग शूट करावा म्हटलं. तर तर आत्ता आलेलो आहे आम्ही शेताकडे आलो आत्ता आणि ऊन तर भरपूर आहे. इथे थोडीशी हा आहे कोठा, जे की माझे पप्पा म्हणजे कोठा बांधत आहेत. आणि हे बघा पोरं, यांना लई शेताकडे यायचं होतं या उन्हात. ते आहे चिंचेचं झाड. इथं होतं हे गुलाबाचं आईने लावलेलं झाड. ते आहे आंब्याचं झाड तिथं दिसायलेलं. त्याला लागलेले आहेत पहिल्यांदा, म्हणजे 4-5 आंबे लागले आहेत वाटतं, 10-12. आम्ही जाणार आहे तिथं. ते तिथं गुलाबी दिसत आहेत ना कोणीतरी, तिथं जाणार आहे. तिकडं थोडंसं थंड आहे त्याच्यामुळे तिकडं जात आहोत. आणि हा आहे आमचा जेवणाचा डब्बा. चला मग जातो आता. ही आहे इकडे ही म्हैस आमची. उन्हाळा असल्यामुळं सगळीकडं म्हणजे ऊन 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 सगळं वाळलेलं दिसत आहे. फक्त इथं जे दिसत आहे ते फक्त ऊस आहे, जो की हिरवा दिसत आहे. हा वाला ऊस जो की चुलट्याचा आहे. इथं होता तो अगोदर, इथं गहू होता, तिकडं पण गहूच होता. पण आता तिकडे ट्रॅक्टरने नांगरणी केलेली आहे त्याच्यामुळे दिसत नाही. हिरवं म्हणायला गेलं तर आता सध्याला तर ऊसच आहे हिरवा. इकडून जाऊयात बघ. हा आहे ऊस. हे आहे एका चुलत्याचं म्हणजे शेड, ते अगोदरचं होतं आमचा. इथं आहे झाडं, शेवंती, गुलाबाचं. हे आहे कुंदाचं. आता आहे मोगरा. मध्ये बघ काय आहे पाण्यात, काय पडले बघ पाण्यात. आणि गुलाबाचं आहे. इथं आहे गाय. बसू इथंच. बघा तिथं पाणी देत आहे ते चुलते ऊसाला. बसा रे एका जागेत अथर्वा. हा इथंच. आता कुठं जायचं लांब? इथंच साफ करून इथंच बसायचं. तिकडे जात इकडे मोठं झाड आहे त्याच्याची इथं आहे. झाडं कशाची लावलं? झाडं कडीपत्त्याचं आहे वाटतं, आणखीन शेवग्याचं आहे. झाडे लावलेलं आहे तिथं दिसत आहे. ते पाणी देत आहे.
कुठं बी नाही. बस रे, का फिरायलास? कुत्रा आहे बघ तिथं. व्यवस्थित खायचा. आणि आले आले ही पोरग जेवण करायला बसले. काय जेवायला? गवारीची भाजी, चपाती आणि जवसाची चटणी. आता धुलस का? धुलस वाटतं तिथं. पाणी आणायला गेले का बॉटल घेऊन? तर इकडे भरपूर असं ऊन आहे आणि उन्हाळा भरपूर आहे. जिकडं तिकडं म्हणजे सगळं रान सगळं ओसाड पडल्यासारखं दिसत आहे. म्हणजे उन्हाने सगळं. आता पेरणीचे दिवस येतील काही दिवसात. सगळी म्हणजे काढणी झालेली आहे गव्हाची वगैरे सगळी. आणि आता हिरवं म्हणायला गेलं तर फक्त आणि फक्त ऊसच आहे. काही ठिकाणी दिसत आहे ऊस, जो की हिरवा दिसत आहे. चला म्हणलं थोडंसं घरात बोर होत होतं, त्याच्यामुळे शेताकडे यावं म्हणलं. शेताकडे आलेली आहे. इकडं हे दोन मुलं हे बघा, हे दगडे बिगडे घेऊन असला खेळ करत आहेत. ऊस खंदत आहेत. आता ऊस खंदत का सगळं ऊसच गायब करतात काय माहिती नाही. पाणी भरून ठेवलेलं आहे घागरीमध्ये. जेवायला पण घेऊन आलेला आहे. हा हे म्हणजे कोटा बनवत आहेत. अर्धा बनवून झालेला आहे. आणि त्या म्हणायचं अगोदर जुना होता असावाला. हा लांबणी होता. हे वाली ही तर नव्हतं, म्हणजे आत्ता बांधकाम झालेलं आहे. शेड मारलेला आहे. आणि हा आहे बारदाना, म्हणजे बैलगाडीची चाकं वगैरे आहेत. आणि इथल्या म्हणायला गेलं तर खूप साऱ्या आठवणी आहेत आमच्या लहानपणीच्या. एक जण म्हैस घेऊन जायचं, एक जण शेळ्या वगैरे होत्या आमच्या घरी पण होते. बैल बारदाना होता, गाडी वगैरे होती. पण जेव्हा मी 12वीमध्ये होते ना, माझे पेपर नव्हते अजून पण चालू होते. हां, दिवाळी होता, दिवाळीचा टाईम. तेव्हा माझ्या पप्पांना म्हणजे पॅरालिसिस झाला. त्याच्यामुळे ना मी, माझी आजी आणि पप्पा राहायचे. मी कधीमध्ये येत जायचे, म्हणजे काही गावाकडून आणायचं असलं वगैरे, पीठ वगैरे काहीतरी साहित्य आणायचं असलं तरच मी यायचे. कधीमध्ये मी खूप वेळेस रात्री पण मी राहायचे. रात्रीला पण म्हणजे आजी, मी आणि पप्पा. असाच वाला होता हा वाला कोटा. आणि इथं होती ती बैलगाडी, जी की अशी उलटी ठेवलेली असते ना, ती अशी वाली इथं लांबकी अशी बाजीसारखी मोठी बैलगाडी होती. त्याच्यामुळे वर आतरण वगैरे होतं. तिथं पप्पा असायचे म्हणजे वेगळीकडं. आणि तिकडं होता तो असा लांबकावाला, तिकडच्या साईडला त्या बैल असायचे. आणि तिथं मी, माझी आजी असायचो. आजी स्वयंपाक बनवायची, भाकरी वगैरे पप्पांना. मी कधीमध्ये म्हणजे आंघोळ वगैरे घालायचं, तेल वगैरे घालून म्हणजे घासून येतं. ही जागा आहे जी इथं घालायचं आंघोळ, म्हणजे तूर होती इथं. आणि तूर काहीतरी पीक होतं इथं खुर्चीवर बसून आंघोळ वगैरे घालायचं, चोळून तेल वगैरे. आणि औषध म्हणजे तर काळगीला वगैरे, हां काळगीला घेऊन गेले होते वाटतं. तिकडचंच औषध होतं. आणि काही दिवसांपुरतं म्हणून ते रानातच ठेवलेलं होतं. म्हणजे त्यांना विटाळ वगैरे काहीतरी जमत नाही, मग त्याच्यामुळे ते शेतातच भरपूर दिवस शेतामध्येच होते. कारण